असं आहे, आजच तुम्ही जे आहे पाहिलं असेल काही वर्तमानपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिकचे अध्यक्ष खासदार तटकरे यांनी स्पष्टपणे ह्या ज्या बातम्यांचा इन्कार केलेला आहे की काही ठिकाणी असं जे बोललं जात आहे ते साफ चुकीचं आहे. असं काहीही ठरलेलं नाही किंवा संकेत दिले गेलेले नाही. त्यामुळे चर्चा सुरू आहे. तोपर्यंत आता मीडियावर त्याची चर्चा करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आपण असा दावा केला की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अर्थात आम्ही केलाय दावा तो मग त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहे. त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे बीजेपी आणि मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांची सुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत. आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे. हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु ते काय किंवा म्हणजे शिंदे गट काय किंवा अजितदादा काय किंवा बीजेपी काय, या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे. आपल्या पक्षाच्या काही बैठकांमध्ये लोकसभेवर चर्चा झाली आहे. दिंडोरची जागा देखील आपला पक्ष लढवेल अशा स्वरूपाची चर्चा. असं आहे की आम्ही जवळजवळ 15-16 मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. त्यात काही मंत्री होते, काही आमदार होते आणि सगळ्यांनी ज्या फार उत्साहपूर्ण ते आपली मतं मांडली आणि अनेक ठिकाणी तर 6 पैकी 4 आमदार तर आमचे आहेत राष्ट्रवादीचे. काही ठिकाणी आमचे पूर्वीचे लोक निवडून सुद्धा आलेले आहेत. तर असा हा एक प्रश्न आहे. आणि दुसराही एक दृष्टिकोन असा आहे की हे 6 जे साधारणपणे जे आहेत महसूल विभाग आहे त्या सगळीकडे जे आहे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हाही एक विषय जो आहे हा समोर आलेला आहे. नाशिकची जागा देखील महत्वाची आहे. समीर भाऊंनी नाशिक लोकसभेमध्ये गेल्या त्यांच्या टर्म मध्ये केलेली कामं या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लोकसभेवर देखील आपला दावा असतो. असं नाशिकला जर आम्हाला ही जागा मिळाली तर कोण लढणार हे पक्ष ठरवेल. हे बरोबरच आहे की इथे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जे आपण काम केलेलं आहे हे लोकांच्या समोर आहे. बाकीचे कोणी किती सांगितले की त्यांनी काय काम नाही काय केलं, पण आम्ही काय केलं हे सगळं नाशिककर पाहतात. त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही आवश्यकता असं काही वाटत नाही. परंतु अगोदर ती जागा सुटली तर मग कोणी लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं जाईल. काही बातम्या आल्या, मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे मलाच कळलं नाही की अशा बातम्या काय आहेत. यामध्ये जे आहेत कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष जे दाखवण्यात आला. कुठे प्रश्न येतो का कांद्यांचा इथे? आणि कांद्यांचा मला काय संघर्ष आहे? आम्ही सगळे एकाच सरकारमध्ये काम करतो आहोत. मला काही लोकांनी पत्र आणून दिली की इथे शिक्षणासाठी असलेला भूखंड जो आहे त्याचं रिझर्वेशन चेंज करता आहे. तर मला असं मी या मताचा आहे, म्हणजे मुंबईचा महापौर होतो तेव्हापासून मी माझ्या या मताचा आहे की मुंबईला सुद्धा असे जे भूखंड जे आहे शिक्षणासाठी, इस्पितळासाठी, मोकळे मैदान, गार्डनसाठी, अशा वेगवेगळ्यासाठी तिथे अनेक वेळेला आमच्याकडे पैसे नसायचे एवढे सगळे भूखंड ताबडतोब ताब्यात घ्यायला. मग हे भूखंड जे आहेत आम्ही ज्यांना इस्पितळ काढायचे त्यांना देऊन टाकले किंवा ज्यांना शाळा कॉलेज काढणाऱ्या ज्या चांगल्या संस्था आहेत त्यांना म्हटलं तुम्ही या शाळा कॉलेजेस तिथे काढा. काही ठिकाणी TDR वगैरे त्यांना देण्यात आला आणि ते भूखंड जे आहेत ताब्यात घेण्यात आले. तर माझं स्पष्ट मत आहे की अशा रीतीने, कारण पुढे जी नाशिकची जी काही लोकसंख्या वाढते त्याच्यामुळे शाळा कॉलेजेस जे आहेत आणि आज जगामध्ये ज्ञानाला जास्त महत्व आहे त्याच्यामुळे शाळा कॉलेज किंवा इस्पितळ किंवा मोकळ्या जागा, गार्डन्स या रिझर्वेशनला आपण धक्का लावू नये. त्याच्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. त्याचबरोबर मागे असं एक प्रकरण झालं होतं की काही लोकांनी विशिष्ट जागा ज्या महानगरपालिकेने जे आहे हे
खरेदी केलेल्या होत्या आणि म्हणजे असं सांगितलं की हा असा रस्ता आहे, मग रस्त्याचा इथला एक प्लॉट घेतला, इकडचा एक प्लॉट घेतला, मध्ये नाहीच, मग तो रस्ता कसा होणार? पण यांना पैसे देण्यासाठी जे आहे ते सगळं काही करण्यात आलं होतं. मग त्याचे जे आहे फार मोठी जी आरडाओरड झाली, मग त्याची चौकशी सुरू झाली. तर तसा एक भाग आहे की ज्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर कुणाचं प्रेशर आणून हार्ड मार्गाने जर कोणी करत असेल तर ते करू नये.